श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी. संतोषोनी नाम करणे विनवीत असे मागुती. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भवारणी. संदेह होता माझे मनी अजितवा फेडिला. ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान. आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामिया. कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोटे ग्रासू. होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या लिंगोनी. आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भुक्तिमुक्ती परमार्थ जय जयवांची मनी अर्थ. त्वरित होय साध्यांत गुरुचरित्र ऐकता. धनार्थी यासी अक्षय धन. पुत्र पौत्रादी गोधन. कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी. जे भक्तीचे समस्त एक पठती ऐकती मनुष्य लोक. काम्य होय तात्काळिक निपुत्रिक पुत्र होती. ग्रह रोगादी पीडन न होत व्याधी कधी जान. जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवंशी. ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते ऐकता. ऐतके ऐकून ते अवसरी नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागे मज जगज्जेती. होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे. गुरुचे महिमान ऐको कानी सांगिजे स्वामी विस्तारोनी. अंधकारास्तारणे सूर्योदया परी करी. इतुके अवसरी सिद्धयोगी अभय करी. धरून या सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना. अमरजा संगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी. कल्पवृक्ष अश्वस्ती वैसोनी सांगे ज्ञानोदय. ऐकोनी सिद्धाचे वचन संतोष नामधारक गहन. क्षण क्षणा करी नमन करुणा वचने करुणिया. जे मी संसार सागरी बुडालो तापत्रयपुरी. बक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐसे कृपा उपजावूनी विनवितसे नामकरणी. मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तये काळी. तव बोलिले सिद्धमुनी उठवीतसे आश्वासोनी. न धरी चिंतामणी साकडे फेडीन तुझे आता. ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती. श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देईल मनसी. त्या गुणे हा भोग भोगिसी नाना चिंते व्याकुळीत. सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईन अपार. ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती ऐसे श्रुती स्मृती. संदेह सांडून एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे. स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ. वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरूंचे. गुरु त्रैमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी. सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र बारे शिष्य तू पूर्णचंद्र. माझा बोध समुद्र कैसा तू उत्साविला. हिंडत आलो सकळ क्षिती नवे कवनाशी मती. गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही. ज्यासी ही इह परत्रीची असे चाड. त्यासी ही कथा असे गोड. त्रिकरणे करून या दृढ एकचित्ते ऐकिजे. तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा. निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाण. अवतार झाला त्रैमूर्ती आपणू धरोनी नरवेश कलियुगे. कार्याकारण अवतार होऊन येती हरिहर. उतरावया भूमीचा भार भक्तजन तारावया. एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती. भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्षात तुझ अंबरीश म्हणजे द्विज. एकादशी व्रताचे काज विष्णूशी अवतार करविले. द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत. निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ. असो त्याच्या व्रताशी भंग करावया आला ऋषी. अतिथी होनी द्वादशीशी पातला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी घडी एकाला अतिथी. कारणिक अंबरी वापास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी. अंबरीशास अभिवंदुनी अर्ध्यपाद देऊनी पूजा केली उपचारे.
विन्वितसे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानाशी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जावनी नदीशी अनुष्ठान करते विधींशी विलंब लागता तयांशी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषींचा तवा आले दुर्वास देखा पाहुणी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केलेसी का अतिथी बिन दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजय स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापेले ऋषींचे द्विजासी जन्मावेगा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेशी येऊन जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रिज जानत तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशाशी राखीन आपल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वासनाने ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या असे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तुवा ऐकेले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि एक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनुसयात्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तिचे नामधारक पुसे सिद्धाशी विनोद कथा निरोपलीसी देव येती कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारोनी सांगमत म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसर सरस्वती पशुपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम तृतीय अध्याय गोडहा श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 56